गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी, सब्जेक्ट बायोलॉजी, क्लास 12th, biology first, that is a subject botany. In last period we are learn about the inheritance and variation in this chapter. Today we are learn about the sex inheritance. Sex inheritance. Genes located on non-homologous region of sex chromosomes are called sex inheritance. See here beta, genes located on non-homologous region of sex chromosomes are called as sex linked genes. आता या ठिकाणी आपण आधी पाहिलं बेटा ॲटोसोमल इनहेरिटन्स, त्यामध्ये 22 पेअर्स जे क्रोमोझोम्स होते ह्युमन बिंग्समधले, त्यामध्ये कशा प्रकारे ॲटोसोमल इनहेरिटन्स जे डॉमिनंट रेसिसिव्ह कॅरेक्टरमध्ये या ठिकाणी घडून येते आपण पाहिलं. आता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जे लास्ट पेअर आहे 23 क्रोमोझोम्सचं ह्युमन बिंग्समध्ये, त्यामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी लिंकेज होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. मग आता क्रोमोझोम्स तुम्ही पाहिलेले आहे, सेक्स क्रोमोझोम्स, त्याचे स्ट्रक्चर वगैरे आपण लास्ट पिरियडला पाहिलेलं अभ्यासलेले क्रोमोझोम्समध्ये. मग नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल एक लॉंग आणि एक शॉर्ट असतं. हे नॉन होमोलॉगस रिजन आहे ना, एक्स आणि वाय क्रोमोझोमचे. मग हे जे क्रोमोझोम्स आहेत हे सेक्स लिंक्ड जीन्स आहेत बेटा. दी ट्रेट्स दॅट आर डिटरमाइंड बाय सेक्स लिंक्ड जीन्स आर कॉल्ड सेक्स लिंक्ड ट्रेट्स. म्हणजे ते ट्रेट्स म्हणजे लक्षणं जे डिटरमाइंड करतात सेक्स लिंक्ड जीन्स, म्हणजे सेक्स लिंकेज जे आहे हे जे कॅरेक्टर्स सेक्सबद्दलचं मेल और फिमेलचं वगैरे जे काही जे जीन्स लिंक करतात या सेक्सबद्दलच्या कॅरेक्टरला, ज्याला ट्रेट्स म्हणतो आपण, त्याला सेक्स लिंक्ड ट्रेट्स असं म्हणतात. दी इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. बरोबर बेटा. इनहेरिटन्स म्हणजे काय, इकडून वंशागत पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर्स जात असतात. मग कसं पॅरेंट्सकडून सनकडे म्हणजे ऑफस्प्रिंग्सकडे हे जे कॅरेक्टर्स जातात कशामध्ये, इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स. कुठून, पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्सकडे म्हणजे सनकडे. ह्याला आता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणतात. आता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जे आहे ह्याचे 2 टाईप्स पडतात बघा सेक्स लिंक्ड जीन्सचे, जीन्सनुसार. मग त्यामध्ये 2 जीन्स आपण पाहिलेले आहेत सेक्सचे क्रोमोझोम्समध्ये, एक्स अँड वाय. मग तशाच पद्धतीने तर एक्स लिंक्ड जीन्स आणि वाय लिंक्ड जीन्स अशी या ठिकाणी 2 टाईप्स पडतात. मग एक्स लिंक्ड जीन्समध्ये काय होतं ते पाहूयात आपण. एक्स लिंक्ड जीन्स ह्यालाच सेक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतात. The X-linked genes are located on non-homologous region of X chromosome, and these genes do not have a corresponding alleles on Y chromosome. Female has 2 chromosomes. आता याच्यामध्ये फिमेल आणि मेल याच्यामध्ये दोघांमधील आपल्याला एक क्रोमोझोम बद्दल पाहायचं. मग फिमेलमध्ये 2 आहेत, काय, एक्स क्रोमोझोम. मग ते जर तुम्हाला सांगायचंच म्हणलं ते कसे आहेत, एक्स एक्स असे 2 गॅमेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. एक्स एक्स हे 2 क्रोमोझोम्स असतात हे पेअरमध्ये. मग या ठिकाणी आपण त्याला फिमेल म्हणतो, एक्स एक्स क्रोमोझोम एकत्र आले तर, आणि एक्स वाय हे जो क्रोमोझोम एकत्र आले त्याला आपण मेल म्हणतो. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला पाहायचं की इन फिमेल
2 recessive sex linked genes are required for a expansion of sex linked traits. रेसेसिव्ह म्हणते, रेसेसिव्ह 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स म्हणजे फिमेलचे जीन्स कसे रेसेसिव्ह आहेत बेटा असं म्हणते. आणि ते काय करतात, सेक्स लिंक्ड ट्रेट्स म्हणजे जे काही ट्रेट्स आहेत म्हणजे जे लक्षणं आहेत फिमेलचे ते दाखवतात. मग या ठिकाणी काय हे तुमच्या लक्षात आलं रेसेसिव्ह म्हणल्यानंतर. ठीक आहे. मग इफ 1 एक्स क्रोमोझोम कॅरीज, जर त्यापैकी एक एक्स क्रोमोझोम जर कॅरी होत असेल कशामध्ये, रेसेसिव्ह जीन फॉर एक्स लिंक्ड ट्रेट्समध्ये, जर पुढच्या कॅरेक्टर्समध्ये जर रेसेसिव्ह जीन जर एकच जात असेल दोन्हीपैकी किंवा एकच असेल तर तो काय कॅरी करतो, एक्स क्रोमोझोम कॅरीज रेसेसिव्ह जीन फॉर सेक्स लिंक्ड ट्रेट्स म्हणते. म्हणजे एक कॅरी करतं म्हणते रेसेसिव्ह जीन सेक्स लिंक्ड ट्रेट्स म्हणजे जे काही सेक्सबद्दलचे लक्षण आहेत ते त्याच्यामध्ये लिंक्समध्ये ते रेसेसिव्ह जीन एक कॅरी करतं म्हणते. दोन्हीपैकी एक है ना, 2 आहेत एक्स एक्स हे रेसेसिव्ह. इट्स इफेक्ट्स इज suppressed by the dominant gene present on other X chromosome. काय म्हणते की हे अदर एक्स क्रोमोझोमबद्दल काय डॉमिनंट जीन जे आहे हे प्रेझेंट करतं म्हणते. आणि अदर काय करतं आहे, डॉमिनंट काय करतं. तुमच्या लक्षात आलं असेल बेटा कसं काय सांगितलं जातं या ठिकाणी की ज्यावेळेस हे गॅमेट्स तयार होतात बरोबर आहे, एक मेल आणि एक फिमेलकडून गॅमेट्स येतात. मग मेलकडे XY गॅमेट्स आहे, फिमेलकडे XX गॅमेट आहे. मग ज्यावेळेस एक एक्स गॅमेट मेलकडून येतो आणि एक एक्स गॅमेट फिमेलकडून येतो त्यावेळेस ते दोन्ही एका जागी येतात आणि त्याद्वारे मग न्यू ऑफस्प्रिंग्स तयार होतो है ना क्रोमोझोम्समध्ये. तुम्हाला माहीतच आहे जवळपास. तर मी या ठिकाणी तसंच सांगितलं बेटा की डॉमिनंट एक जीन प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोझोम आणि एक काय करते रेसेसिव्ह जीन जे एक्स क्रोमोझोम कॅरी करतं म्हणते है ना. मग दी फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन आर कॅरियर. यामधील जे फिमेल आहे रेसेसिव्ह जीन ते कॅरियर आहे. कॅरियर आहे म्हणजे ते फिमेलची कॅरेक्टर्स वाहून नेतात बरोबर आहे. दी कॅरियर फिमेल इज फिजिकली नॉर्मल. हे कॅरियर फिमेल जे असते हे फिजिकली नॉर्मल असतं बेटा. ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम दी डिसीज. त्याला कोणत्याही प्रकारचं डिसीज त्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. मग आता कसं आपण मेंडेलचे पण एक्सपेरिमेंट पाहिले है ना, त्यामध्ये जे हायब्रिड पाहिलं होतं है ना, तसंच हायब्रिड म्हणजे एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे एक जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे हे काय करतं म्हणते फिमेलची कॅरेक्टर्स काय करते हे जीन रेसेसिव्ह जीन कॅरी करतं म्हणते. आणि हे कॅरी करतात ते मग कॅरियर फिमेल जे आहे हे फिजिकली कसं असते, जे कॅरियर फिमेल असेल है ना, मग त्याचे पण काही एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल कॅरियर काय कसं काय है ना. मग ते कसं असेल, टोटली डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिसऑर्डर्स किंवा कोणत्याही प्रकारचं डिसीजेस या ठिकाणी दिसत नाहीत म्हणजे नॉर्मल आहेत या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. लक्षात आलं का बेटा, म्हणजे या ठिकाणी नॉर्मल आहेत. मग मेलमध्ये कसं आहे ते जर फिमेलमध्ये बेटा फिमेलबद्दलचं आपण लक्षात घेतलं. मग मेलबद्दल काय, मग मेलमध्ये मेल हॅज ओनली 1 एक्स क्रोमोझोम बरोबर आहे. काय एक्स क्रोमोझोम ओनली 1 आहे, कारण मेलमध्ये XX अँड XY हे 2 काय येणार आहेत गॅमेट्स येणार आहेत बरोबर आहे. मग XY मग हे गॅमेट्स येत असतील तर मग या ठिकाणी काय घडून येतं काय होतं ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. मग एक्स क्रोमोझोम जे ओनली 1 आहे मेलमध्ये मग त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं इफ दी एक्स क्रोमोझोम कॅरीज एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन. जर हे एक्स जे एकच आहे क्रोमोझोम आहे ना ते कॅरी काय करतं म्हणते रेसेसिव्ह जीन फॉर एक्स लिंक्ड ट्रेट्स म्हणजे सेक्स लिंक्ड जे ट्रेट्स आहेत आहे ना फिमेलचे आता एक्स क्रोमोझोम काय करतं पुढे कॅरी करतं म्हणते. ठीक आहे. देन इट इज रिप्रेझेंटेड फिनोटायपिकली. हे फिनोटायपिक रिप्रेझेंट करतात बिकॉज कारण देर इज नो डॉमिनंट जीन ऑन वाय क्रोमोझोम टू सप्रेस इट्स इफेक्ट्स. कारण या ठिकाणी ते रेसेसिव्ह कॅरेक्टर इथं यूज करतात कारण या ठिकाणी रेसेसिव्हच आहेत ते कारण इथं वाय क्रोमोझोम आहे बेटा हे डॉमिनंट बिकॉज देर इज नो डॉमिनंट जीन. तर डॉमिनंट जीनच नाही म्हणते ऑन वाय क्रोमोझोम है ना. एक वाय आहे एक एक्स आहे. देअरफॉर सेक्स लिंक्ड किंवा त्याला आपण एक्स लिंक्ड म्हणतो जे ट्रेट्स आहेत ॲपियर मोर फ्रिक्वेंटली इन मेल्स दॅन इन दी फिमेल्स. म्हणजे मोर फ्रिक्वेंटली काय करतं मेल्स दॅन इन दी फिमेल याच्यामध्ये असतं. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं एक्स लिंक्ड ट्रेट्स इन्क्लुडेड हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रोफी,
हे सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतात. म्हणजे फिमेलमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिसीज दिसत नाही, लक्षात आलं असेल बेटा तुमच्या. परंतु मेलमध्ये काही ना काहीतरी या ठिकाणी एक्स लिंक्ड ट्रेड्स हे दिसायला लागतात. मग त्याच्यामध्ये काय होतं मेलमध्ये, मग एक्स लिंक्ड ट्रेड्स जे इन्क्लूड आहेत, मग एक्स लिंक्ड ट्रेड्सबद्दलची जे काही लक्षणं आहेत, मग ते हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस वगैरे दिसतात, नाईट ब्लाइंडनेस वगैरे दिसतात, मायोपिया दिसतं. मग याचं एक एक एक्झाम्पल आपण पुढे पाहूयात की जेणेकरून याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं. ठीक आहे, ते नंतरच्या पिरियडमध्ये पाहू बेटा. मग वाय लिंक्ड जीन्स, ज्याला होलॅन्ड्रिक इनहेरिटन्स असं म्हटलं जातं, वाय लिंक्ड जीन्सला. मग वाय लिंक्ड जीन्समध्ये काय आहे हे पाहूयात. आपण काय पाहिलं बेटा आधी, एक्स लिंक्ड जीन्स पाहिलं, बरोबर आहे. मग एक्स लिंक्ड जीन्स म्हणजे जे मेलमध्ये आणि फिमेलमध्ये दोघांमध्ये प्रेझेंट आहेत. मग दोघांमध्ये काय गुण येतं हे सुद्धा पाहिलं आपण, आलं लक्षात. म्हणजे फिमेलमध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डिसऑर्डर होत नाही, पण इकडं मेलमध्ये आपल्याला डिसऑर्डर दिसतात असं आपण पाहिलं. मग वाय लिंक्ड जीन्स, फक्त वाय लिंक्ड जीन्स ह्याच्याबद्दल पाहूयात. आता जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम, हे सुद्धा आपण पाहिले. वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये वाय लिंक्ड जीन्स असतात, हे सुद्धा आपण पाहिलं मागच्या लास्ट पिरियडमध्ये क्रोमोझोम्सच्या चॅप्टरमध्ये. म्हणजे ह्याच चॅप्टरमध्ये क्रोमोझोमच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं आणि त्या पॉईंटमध्ये आपण एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम कसा हे सुद्धा पाहिलं. दी वाय लिंक्ड जीन्स आर इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. आता वाय लिंक्ड जीन्स कसे आहेत बेटा, डायरेक्ट मेलकडून मेलकडे जातात. कारण आता तुम्ही याच्या आधी अभ्यासलेले काय कारण आहे याचं, की मेल होणं, मेल तयार होणं किंवा फिमेल तयार होणं ह्या गोष्टी मेलच्या हातात असतात रिप्रोडक्शनच्या वेळेस. हे सुद्धा तुमच्या माहिती आहे, तुम्ही अभ्यासलेलं आधी याच्या आधी आधीर क्लासमध्ये. मग म्हणजे वाय लिंक्ड जे जीन्स आहेत हे कुठं जाणार आहेत, आता वाय जे गॅमेट्स आहेत हे फक्त मेलकडे जाणार. म्हणजे एक्स वाय हे गॅमेट्स एकत्र आले, बरोबर आहे, हे क्रोमोझोम असेल सेक्सचं तर ते मुलगाच असणार आहे, आणि एक्स एक्स असेल तर फिमेलच असणार आहे किंवा मुलगीच असणार आहे, बरोबर आहे. मग मुलींमध्ये वाय गॅमेटच नाही तर मुलींकडे हे जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली म्हणले की वाय लिंक्ड जीन्स हे काय होतात, इनहेरिटेड डायरेक्टली. इनहेरिटेड म्हणजे काही वंशिक लक्षणं जी आहेत हे डायरेक्टली मेलकडून मेलकडे ट्रान्सफर होत असतात, फिमेलकडे होऊच शकत नाहीत. कारण वाय गॅमेट फक्त मेलकडे जातात आणि वाय गॅमेट जातं तेव्हाच मेल तयार होतं, हे लक्षात येतं बेटा. मग इन मॅन द वाय लिंक्ड जीन्स सच ॲज अ hypertrichosis is responsible for development of hair on pinna of the ear. आता हे जे हायपरट्रायकोसिस जे आहे हे वेअरलॉफ सिंड्रोम म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. ह्याच्यामध्ये एक्सेसिव्ह हेअरची ग्रोथ होते बेटा बॉडीवरती, बॉडी पार्ट्सवरती, आलं लक्षात. मग ते मेल आणि फिमेल दोघांमध्ये होतं. म्हणजे वेअरलॉफ सिंड्रोम जे आहे हे मेल फिमेल दोघांमध्ये लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तो नाही आहे, ह्या ठिकाणी फक्त मेल टू मेल होतं बेटा, या लक्षात. मग तुम्ही म्हणाल हे फिमेलमध्ये सुद्धा होईल, फिमेलमध्ये नाही होणार आहे, फक्त कुठं होईल, मेल टू मेल. म्हणजे या ठिकाणी पॅरेंटकडून सनकडेच हे काय होतात बेटा पुढे ट्रान्सफर होत असतात, किंवा हे ट्रेड्स जे आहेत हे लक्षणं जे आहेत हे जेनेटिकली पुढे जात असतात मेलकडून मेलकडे. म्हणजे जर फादर असेल तर फादरकडून सनकडे, ठीक आहे. इन दी वाय लिंक्ड जीन्स सच ॲज अ हायपरट्रायकोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन ऑफ इयर. मग या ठिकाणी जे आहे हे मेलकडून मेलकडे जातात. त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल की काही काही मुलांच्या किंवा व्यक्तींच्या कानावरती, कानाच्या इथं हेअर दिसतात बेटा, आहे ना, पिन्नावरती हेअर, कानावरती हेअर दिसतात. हे सुद्धा ह्याचंच एक लक्षण आहे ह्या वाय लिंक्ड जीन्सचं. दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली टू फ्रॉम फादर टू सन. आणि हे डायरेक्टली फादरकडून सनकडे आलेले असतात. मग असं जर तुम्हाला काही कानावरती हेअर्स वगैरे असे दिसले पिन्नावरती तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वाय लिंक्ड गॅमेट्स आहेत, जीन्स आहेत आणि डायरेक्टली फादरकडून सनकडे ट्रान्सफर झालेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स हा पार्ट पाहिला आहे. मग ह्या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये आपण सेक्स लिंक्ड जीन्स आणि सेक्स लिंक्ड जीन्स म्हणजे त्याला आपण एक्स लिंक्ड जीन्स म्हणतो, आणि दुसरं जे आहे वाय लिंक्ड जीन्स त्याला होलॅन्ट्रिक इनहेरिटन्स किंवा जीन्स असं म्हणतो आपण. हे आपण आज पाहिलेलं आहे. मग ह्याच्याबद्दलचे जे आपण आधी पाहिले होते की जे काही डिसीज हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस वगैरे वगैरे, तर हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूयात बेटा, ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं अजून अधिक माहिती घेऊयात. थँक्यू.